त्यांना पाहिजे तसं करायला लागतं. इतकी भीती आहे तुमची की प्रत्येक गोष्ट वाढणाऱ्यापासून बनवण्यापासून तर सगळ्यांना एकच आहे, अन्नाचं लक्ष आहे आमच्या आणि आम्हाला त्या लक्ष्याप्रमाणे आम्हाला करायला लागतं. सुनील अण्णाचा प्रेशर तो मला नाही, सगळ्यांना जे ते अजिबात कुठल्याही कामात हलगर्जीपणा करत नाही. अनेक पोती या ठिकाणी खाली होतात ते महाप्रसादाच्या रूपाने. एवढं मोठं महाप्रसाद करणं हे सोपी गोष्ट नाहीये. सगळे 700 बकेट आहेत बादली, त्यातले कार्यकर्ते त्यांच्या जवळ 350-400 कार्यकर्ते, आमचे 350, म्हणजे त्याप्रमाणे ते चालतंय सगळं. वाढ ते कमी नाही झालेली आजपर्यंत, भरपूर वाढलेली आहे. कारण यावर्षी तर टार्गेट पहिल्या दिवसापासून जे शेवटच्या दिवशी आलंय हे पहिल्या दिवशी टार्गेट वाढण्याचं काम करतात. प्रत्येक माणसाला जेवण मिळालं पाहिजे, पाणी मिळालं पाहिजे, व्यवस्थित जेवण झालं पाहिजे, हीच आमदार साहेबांची या ठिकाणी इच्छा असते. आणि खरं तर या ठिकाणी या लोकांसाठी हा खरं तर एक फोटो स्पॉट बनलाय. खरं तर या ठिकाणी विठ्ठल नामाचा जप चाललाय आणि हे जप चालू असताना या ठिकाणी अनेक खरं तर वारकरी संप्रदाय हे आपल्या आपल्या पद्धतीने नृत्य करतात, ते आपण पाहूया. आता तरी आहे ती जागा सुद्धा खूप कमी पडावी लागलेली. हा संपूर्ण जो पार्किंगचा जो एरिया आहे तो साधारण किती असेल? हा कमीत कमी नाही म्हटलं 10 एकरच्या आसपास तरी असतात. काही लोक पलीकडे गाड्या लावतात, काही लोक इकडे लावतात. पलीकडच्या लोक जेवण इतकी लोक असतात, जेवण मिळतं का पोटभर? सगळ्यांना भेटतं. तुम्ही आता ज्या वाहनाने आता घरी जायला उशीर होता, तू घरी किती वाजता निघाली इकडे यायला? शेवटी एकट्या दुकट्याचं काम नाहीये. जीवापाड प्रेम करणं, जीवा भावाची माणसं ज्यावेळेला उभी राहतात त्यावेळेलाच हा सगळा सोहळा यशस्वी होतो, याचा मला नक्कीच अभिमान आहे. रामकृष्ण मित्रांनो, कसे आहात? एकदम मज्जेत ना? तुम्हाला वाटलं असेल आज मी पहिल्यांदा रामकृष्ण हरी का म्हणतोय. तर मित्रांनो, मी आज आलो आहे मावळ तालुक्यामध्ये असलेल्या महाराष्ट्रातील एकमेव सर्वात मोठा असलेला कीर्तन महोत्सव पाहण्यासाठी. तर मित्रांनो, आज आपण हा संपूर्ण कीर्तन महोत्सव पाहणार आहोत. खरं तर हा कीर्तन महोत्सव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलेला आहे. तो का गाजला आहे किंवा कशा पद्धतीने हा कीर्तन महोत्सव आहे, ज्याच्यामुळं हा कीर्तन महोत्सवाचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात घेतलं जातं. सुनील शेळके आयोजित तसेच विठ्ठल परिवार मावळ आयोजित हा संपूर्ण हा कीर्तन महोत्सव आहे. तर आत्ता आपण या कीर्तन महोत्सवाची भव्यता सांगत आहेत. त्याचप्रमाणे तुम्ही या कीर्तन महोत्सव किती भव्य आहे याच्या गेटवरनं तुम्ही समोर बघू शकताय. साक्षात पंढरीचं मंदिर या ठिकाणी अवतरलं गेलंय आणि त्या ठिकाणी पंढरीचा विठुराया सुद्धा दाखवला गेलेला आहे. चला तर आज आपण संपूर्ण हा कीर्तन महोत्सव फिरून पाहूया आणि कशा पद्धतीने आलोट अशी गर्दी कशा पद्धतीने इथे कव्हर केली जाते, कशा पद्धतीने त्याचं नियोजन केलं जातं, हा संपूर्ण नियोजनाचा हा आपण व्हिडिओ पाहणार आहोत आणि हा कीर्तन महोत्सवही पाहणार आहोत. चला तर सुरुवात करूया या कीर्तन महोत्सव पाहण्याची. तर मित्रांनो, बघितलं तुम्ही तर या कीर्तन महोत्सवाची जी प्रवेश कमान आहे ती पाहू शकता किती मोठी आहे आणि याच्यावरनं या संपूर्ण कीर्तन महोत्सवाचा अंदाज आपल्याला येतोय. या गेटला एक इन गेट आहे तर दुसरं आउट गेट आहे आणि गेटची तुम्ही जर रुंदी बघसाल ती पण तुम्हाला अंदाज येईल की किती मोठी आहे. कारण की येणारा जो जनसमुदाय आहे, जे भाविक आहे, ते मोठ्या प्रमाणात एका दिवशी 15,000 ते 20,000 लोक या कीर्तन महोत्सवाला असतात. यांचं जेवणाचं नियोजन, यांचं प्रत्येक गोष्टीचं नियोजन इतकं चोख केलेलं असतं की प्रत्येक येणाऱ्या भाविकाला कुठलाही त्रास होत नाही. चला तर आपण ते नियोजन बघायला सुरुवात करूया. तर आपण या गेटच्या आतमध्ये जात असतानाच आपल्याला हे गेट तुम्हाला सांगितलं ज्याप्रमाणे या गेटच्या आतमध्ये जाण्याच्या अगोदर तुम्हाला तुमच्या पायातील चप्पल बूट हे तुम्हाला बाहेर काढावे लागते किंवा तुम्हाला ते घेऊन नाही आलं तरी चालेल. कारण की इथे तुम्हाला संपूर्ण परिसरामध्ये कुठेही तुमच्या पायाला माती मागणार नाही याची दक्षता या ठिकाणी घेतलेली आहे. आणि त्यानंतर तुम्हाला इथं खरं तर संपूर्ण वारकरी संप्रदायाचं प्रतीक समजला जातो तो गंध आणि गणगोळीचा टिळा या ठिकाणी लावला जातो. आपणही तो लावून इथे आतमध्ये प्रवेश करूया. आपला संप्रदायाचा गंध लावून आता आपण आतमध्ये प्रवेश करतो. तर आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला या संपूर्ण परिसराची भव्यता दिसते. बघा, संपूर्ण बाजूनी हा मंडप बघू शकताय. इतक्या मोठ्या प्रमाणात मोठा मंडप घातला गेला आहे आणि संपूर्ण या परिसरामध्ये मॅटिंग ठेवण्यात आलेली आहे. कारण इथं संध्याकाळच्या वेळेस जेवणाची व्यवस्था असते आणि या ठिकाणी लोक जेवायला बसतात. आणि तुम्ही बघू शकताय संध्याकाळचं नियोजन आत्ताच इथं चालू आहे. कोण कसं वाढणार आहे, कोणी कसं वाढायचं आहे किंवा कशा पद्धतीने सर्व माणसांना प्रसाद हा जागच्या जागी दिला गेला पाहिजे त्याचं नियोजन या ठिकाणी चालू आहे. आपण थोडंसं ते नियोजन पाहूया कारण की ते नियोजन खूप महत्त्वाचं आहे. कारण की इतक्या मोठ्या समाजाला फक्त
याने फक्त 1 ते 1.5 तासामध्ये 15 ते 20,000 लोकांना जेवण या ठिकाणी दिलं जातं। त्याचं नियोजन कसं केलं जातं ते आपण बघूया। जेवणासाठी जे पात्र लागतात ते पात्राची तयारी आत्ताच चालू आहे। जेवण संध्याकाळी 9 नंतर चालू होतं, परंतु त्याची तयारी बघू शकताय आत्ताच चालू आहे। या ठिकाणी सर्व पात्र हे एक पात्र बाजूला केलं जातं, कारण की गडबडीमध्ये ते पात्र काढण्यासाठी टाईम मिळत नाही। तो टाईम वाचवण्यासाठी खरं तर आत्ता या ठिकाणी हे पात्र सगळे वेगवेगळे केले जातात। एक पात्र लावलं जातं ते त्याच्यासाठी सगळी मंडळी आता ही पात्र काढण्याच्या ह्याच्यामध्ये आहे। ही सुरुवात आहे आणि तुम्ही अजून पुढे आल्यानंतर आज खरं तर मावळ तालुक्यातील अनेक लोक हे सप्ताह बघण्यासाठी येत असतात। अनेक लोक या ठिकाणी बसलेली आहे, थोड्याशा गप्पा गोष्टी असतात त्यासुद्धा या ठिकाणी चालू आहे। आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे पात्र झाल्यानंतर अजून काय लागतं तर या ठिकाणी वाढण्यासाठी जी मॅन पॉवर लागते, ती जी कुवत लागते, ती कुवत या ठिकाणी बघू शकताय। या ठिकाणी ही कुवत आहे, याच्याबरोबर या ठिकाणी येणारे मावळातील अनेक तरुण आहे, हे तरुणसुद्धा या ठिकाणी खरं तर वाढण्याचं काम करतात। अन्नावरती प्रेम करणारे लोकसुद्धा या ठिकाणी वाढण्याचं काम करतात, कारण एवढ्या मोठ्या प्रचंड समुदायाला तर जेवणाच्या रूपाने सगळ्यांना महाप्रसाद द्यायचा असेल तर तो महाप्रसादाची मॅन पॉवर जी आहे ती खूप महत्त्वाची आहे। हे बघू शकता इथे नियोजन चाललंय, ते तुम्ही नियोजन पाहू शकताय। प्रत्येकाला एक इन्स्ट्रक्शन दिलं जातं की कशा पद्धतीने तुम्ही या संपूर्ण जेवणाचं नियोजन करायचं आहे। या पद्धतीने तुम्ही बघू शकताय अनेक लोक या ठिकाणी आहे। आणि तुम्ही जर तिकडे तुम्हाला दिसत असेल त्या कोपऱ्यावरती तर तिथं सुद्धा लाईनमध्ये काही लोक आहे जे तुम्हाला खरं तर संध्याकाळी वाढण्याचं काम करणार आहे, की लोक तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतात। ते म्हणजे तुम्ही एक अंदाज लावू शकता किती मॅन पॉवर या ठिकाणी लागत असेल किंवा किती लोकांचं कष्ट या सप्त्यामागं आहे हे तुम्हाला लक्षात येईनच नक्कीच। आता आपण आतमध्ये जाऊया, ज्या ठिकाणी खरं तर सगळा महाप्रसाद हा केला जातो, महाप्रसादाचं सगळं नियोजन त्या ठिकाणी केलं जातं। त्या ठिकाणी जाऊन आता आपण आत्ताची परिस्थिती बघूया। संध्याकाळी 9ला जेवण आहे, मग परंतु यांची जेवणाची तयारी कधी बसणे चालते ते आपण तिथं जाऊन बघूया। सुद्धा सोय केलेली आहे, जे लोक लवकर येतात त्यांना चहा पिण्यासाठी इथं ठेवला गेलेला आहे। तुम्ही चहाचा आनंदसुद्धा इथं घेऊ शकताय। तर आता आपण ज्या ठिकाणी स्वयंपाकाचं काम चालतं त्या ठिकाणी आलेलो आहोत। आत्ता स्वयंपाक हा पूर्ण होत आलेला आहे। सगळी पातेली जी संध्याकाळी लागणारी जी पातेली आहे जेवणाची ती सगळी जागजागी नेऊन ठेवलेली आहे, परंतु काही अजूनसुद्धा काही पातेल्यांमध्ये स्वयंपाक चालू आहे। वेगवेगळे जे अन्नदानाचे जे पदार्थ आहेत ते या ठिकाणी शिजतात आहे। आणि तुम्ही बघू शकता इथले नियोजन पाण्याची सोय कशा पद्धतीने या ठिकाणी केलेली आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे अजूनसुद्धा खरं तर या सगळ्या जेवणाच्या प्रोसेस चालू आहे, कारण की कुणालाही काही कमी पडू नये हा खरं तर या संपूर्ण महोत्सवामधला उद्देश असतो। त्यामुळे प्रत्येक माणसाला अन्नदान मिळलंच पाहिजे, त्यासाठी ते परत करावं लागलं तरी चालेल, त्यासाठी सगळी टीम सज्ज असते। आणि त्या ठिकाणी आता खरं तर या ठिकाणी काय लावले काय गरम लागते लापसी, या ठिकाणी लापसी बनत आहे आणि गरम गरम लापसी चालू आहे। आणि लापसीची पातेलं हे आत्ता अंतिम टप्प्यात आहे, काही लापसी पूर्ण सुद्धा झालेली आहे। आणि यांचं खरं तर काय म्हणतो आपण सगळं धान्याचं भंडार पण बघूया, काय किती कशा पद्धतीने नियोजन ते पण बघूया आपण। कांदे हे सगळ्याच गोष्टी लागतात, ते सगळं आधी ऑलरेडी सगळं सोलून ठेवलं इथं। आणि इथं आतमध्ये बघू शकताय महाराष्ट्रातील सर्वात मोठा असलेला हा कीर्तन महोत्सव आज आपण पाहत आहोत। आणि या कीर्तन महोत्सवामधलं सर्वात महत्त्वाचं जे काम आहे, ज्याला अन्नदान म्हटलं जातं, त्या अन्नदान ज्या माणसाकडनं खरं तर या संपूर्ण अन्नदानाला लागणारं जे रॉ मटेरियल आहे ते मटेरियल जो व्यक्ती खरं तर या संपूर्ण या कीर्तन महोत्सवामध्ये म्हणजे त्याच्याकडे जो स्टॉक आहे तो सांगत असतो, ते नारायण मालपुडे आपल्यासोबत आहेत। त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया नक्की या संपूर्ण सप्त्यामध्ये या स्टॉकचं नियोजन ते कसं करतात, कारण की इतक्या मोठ्या प्रमाणात लोक इकडे जेवायला असतात, म्हणजे मग अन्नप्रसादासाठी असतात। साधारण रोजची 20,000 लोक इथं अन्नप्रसाद करतात। म्हणजे या पद्धतीचं नियोजन खरं तर महाराष्ट्राचं एकमेव आहे। आज आपल्यासोबत नारायण भाऊ आहे, त्यांना विचारूया। नारायण भाऊ नमस्कार। खरं तर महाराष्ट्रातला सर्वात मोठा असा कीर्तन महोत्सव समजला जातो सुनील अण्णा शेळके यांचा, आणि या संपूर्ण महोत्सवामध्ये सर्वात महत्त्वाचं जे काम आहे ते म्हणजे अन्नप्रसाद। आणि अन्नप्रसाद हा 20,000 लोकांना एका वेळी केला जातो। रोजच्या रोज वेगवेगळे आयटमसुद्धा ठेवले जातात, परंतु याच्या मागचं जे बॅकबोन आहे त्याला म्हटलं जातं ते स्टॉक। तुम्हाला लागणाऱ्या गोष्टी तुम्ही कशा मॅनेज करता, तांदूळ असो किंवा उद्या होणाऱ्या आयटमच्या वस्तू तुम्ही कशा काय मॅनेज करता, थोडंसं आमच्या प्रेक्षकांना सांगा। दुसऱ्या दिवसाचं आमचं नियोजन आदल्या रात्रीला नियोजन होत असतं। उद्या काय मेनू करायचा तो त्या मेनूनुसार सर्व स्टॉक मेंटेन करावा लागतो।
साखरासन, डाळी असतील, तांदूळासन, गहू, इतर सगळ्या बाबींचा विचार करून स्टॉक रोजच्या रोज मेंटेन केला जातो। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा स्टॉक असतो। आता आजचा दुसरा दिवस, मी काल पूर्ण गोडाऊन भरलं होतं, पण दुसऱ्या दिवशीच आज हे गोडाऊन संपलेलं आहे। आता मी आज उद्यासाठी आणि परवासाठी आज लिस्ट केलेली आहे। रोजच्या रोज मला यादी तयार करून हे माझं स्टॉक मला मेंटेन केला तरच मला इथं पुरवठा पडतो। तुम्हाला स्टॉकचा प्रेशर असतो, हो। त्याचबरोबर सुनील अण्णाचा प्रेशर किती असतो? नाही, सुनील अण्णाचा प्रेशर तो मला नाही, सगळ्यांना जे ते अजिबात कुठल्याही कामात हलगर्जीपणा करत नाही आहे। जरी माझ्याकडे ही जबाबदारी असली तरी त्यांचं वेळोवेळी 10 मिनिटाला म्हणले, तासाला म्हणलं तरी फोन असतो सारखा कंटिन्यू। प्रत्येक गोष्टीचा विचार केला जातो ह्या गोडाऊनला। तसं त्यांनी येऊ नये, पण ते त्यांच्या हिशोबाने म्हणजे अजिबात निष्काळजीपणा कुठं होऊ नये म्हणून कमीत कमी दिवसातून 4 वेळा माझ्या गोडाऊनला येऊन पूर्ण माझा स्टॉक चेक केला जातो। अनेक पोती या ठिकाणी खाली होतात ते महाप्रसादाच्या रूपाने। तर आपण अजून बाहेर जाऊन बघूया नक्की अजून कुठकुठले पदार्थ आहे जे की अजून शिजतात आहे किंवा शिजून झालेले आहे, जे आता ऑलरेडी ज्या ठिकाणी जेवणाच्या पंक्ती बसणारे संध्याकाळी त्या ठिकाणी पोहोचलेले आहे, आपण ते बघूया। तर आपण या ठिकाणी संपूर्ण धान्याचं क्वार्टर सुद्धा बघितलं आहे। खरं तर हे सगळं नियोजन खरं तर जे व्यक्ती करतात किंवा हे सगळं महाप्रसादाचं काम जे सांभाळतात, खरं तर एवढं मोठं महाप्रसाद करणं हे सोपी गोष्ट नाही आहे, परंतु ते कशा पद्धतीने सांभाळलं जातं किंवा हे जे संपूर्ण जेवणाची व्यवस्था ही कशी केली जाते, आपण थेट त्यांच्याशी जाऊया आणि त्यांच्याशीच बोलूया। शेठ, हे आहे महेंद्र शेठ वनावळे। खरं तर या संपूर्ण कीर्तन महोत्सवाचं जेवण खरं तर हजारोच्या संख्येला जेवण कसं पुरवलं जातं किंवा जेवण कसं केलं जातं आपण त्यांच्याशी विचारूया। नमस्कार, रामकृष्ण हरी। खरं तर हा कीर्तन महोत्सव हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळखला जातो एक मोठा कीर्तन महोत्सव म्हणून, आणि या महोत्सवामध्ये सर्वात महत्त्वाची जबाबदारी असते ती म्हणजे महाप्रसादाची, ती तुम्ही सांभाळता। ते खरं तर एवढा मोठा महाप्रसाद करताना अडचणी काय, कुठल्या अडचणी येतात किंवा तुम्ही कसं नियोजन करता? काही 9 वाजता संध्याकाळी जेवण आहे, प्रत्येक माणूस, अन्नाचा शब्द असतो की प्रत्येक माणूस आज जेवून गेला पाहिजे, आणि त्याचं तुम्ही कशी पूर्णता जाऊन घेतात त्याची मला थोडीशी माहिती द्या। आजचा मेनू काय हे सुद्धा खरं तर ऐकायला खूप भारी वाटेल। एक लापसी आहे, हां, गावरान तुपाची प्युअर, साधा भात आहे, हां, आमटी आणि आपली चवळी बटाट्याची भाजी आहे, आणि त्यातल्या त्यात 20 ते 22 हजार लोकांचं आजचं जेवण आहे। काल 20,000 लोकांचं झालं, ते आज 2-3 हजार लोक एक्स्ट्रा होतील, एवढं त्याच्यात कॅपॅसिटीनुसार आपण चाललेलो आहे। मला ऐकायला अजून एक वाटतं की तुम्ही हे जेवण सुरुवात कधी करता? म्हणजे आता समजा 10,000 ते 15,000 लोकांचं जेवण तुम्ही एका दिवसाला बनवता, ही जेवणाची सुरुवात कधीपासून, काय कशी प्रोसेस कशी असते? पहिलं सुरुवात डाळपासनं, नंतर स्वीट, आणि नंतर भाज्या वगैरे, राईस चालू करतो आपण, म्हणजे जेव्हा आपला राईस असतो ना तो सुरुवात करतो आपण। आता किती मॅन पॉवर किती तुमच्याकडे आता हे सगळं? आता सध्या वाढायला जवळ 200-250 लोक आहे, कारागीर 20 आहेत, बाया धरून जवळजवळ आम्ही 300 लोक आहे जवळजवळ। आता हे तुमचे लोक आहे, अन्नाचे सहकारी किती आहे याच्यामध्ये वाढण्यासाठी? सगळी 700 बकेट आहेत, म्हणजे बादली आहे, त्यातले कार्यकर्ते त्यांचे जवळ 350-400 कार्यकर्ते, आमचे 350, म्हणजे त्याप्रमाणे ते चालतंय सगळं। तुम्ही खरं तर कसं आहे 7 वर्ष तुम्ही रेग्युलर या कार्यक्रमाचं अन्नप्रसादाचं काम करताय, याच्यामुळे तुम्हाला काय वाटतं? म्हणजे संख्या वाढते का घटते का काय, तुम्हाला अंदाज काय? वाढते, कमी नाही झालेली आजपर्यंत, भरपूर वाढलेली आहे, कारण या वर्षी तर टार्गेट पहिल्या दिवसापासून जे शेवटच्या दिवशी झालंय हे पहिल्या दिवशी टार्गेट झाले आपलं पूर्ण। कधी होतंय की कुठल्या तरी पंक्तीला जेवणच मिळलं नाही? तेवढी जबाबदारी आहेत, आमदार साहेब यांना स्वतः उभे असते, त्यामुळे टेन्शनच नाही ना त्याचं। की मी बघतोय कारण तुमच्या ह्याच्या पाठीमागे बॅकस्टेजला जी तुमची तयारी असते ती कंटिन्यू चालूच असते। आजचं जेवण संपल्यानंतर उद्याची तयारी कधी चालू करता तुम्ही? संध्याकाळी 9च्या नंतर चालू होती ना, 10च्या 11 नंतर परत लगेच दुसरी तयारी चालू होती ना, म्हणजे पूर्ण 12 ते 24 तास 24 संपूर्ण तयारी करा, 24 तास करावं लागते। तुम्ही बघू शकता प्रेक्षकांनो, हे अशा पद्धतीने संपूर्ण कीर्तन महोत्सवाची तयारी असते। खरं तर आपला कीर्तन महोत्सव हा भव्य दिसत असतो, परंतु त्याच्या पाठीमागे राबणारे हात हे खरं तर खूप मोठे आहे, कारण की हे संपूर्ण बॅक स्टेजला जे कामं करतात किंवा बॅक स्टेजला जे लोक असतात ते आपल्या परीने सर्वतोपरीने प्रयत्न करत असतात। तर हे आपले महेंद्र शेठ वनावळे होते, या संपूर्ण महोत्सवाचे अन्नदाते म्हणतो ते चालेल, तर त्यांच्याशी आपण आता चर्चा केली आहे। अजून आपण पाहूया या महोत्सवामध्ये अजून काय काय। आता आपण तर आतमध्ये संपूर्ण महाप्रसाद कसा बनतो हे पाहिलेलं आहे, परंतु हा महाप्रसाद खरं तर प्रत्येक भाविकापर्यंत पोहोचवणं हे सुद्धा खूप महत्त्वाची जबाबदारी आहे। तर या ठिकाणी ही संपूर्ण जबाबदारी जे पार पाडतात ते अनिल भाऊ मालपुटे, जे खरं तर या संपूर्ण सप्त्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला
हे अन्नप्रसाद मिळला पाहिजे यासाठी खरं तर सगळं नियोजन असतं. त्या नियोजनामधले मुख्य आहे तर आपण त्यांच्याशी खरं तर चर्चा करूया नक्की या पद्धतीचं जे अन्नदान आहे हे तुम्ही कशा पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवता हे आपण त्यांच्याकडनं माहिती घेऊया. अनिल भाऊ नमस्कार. तुम्ही खरं तर मी पाहतोय तुम्ही अनेक वेळा सप्त्यामध्ये जेवणाची जी भूमिका आहे जेवण प्रत्येक भाविकापर्यंत पोहोचवण्याचं काम करता. ह्याच्या मागचं चॅलेंज काय हे मला तुमच्याशी जाणून घ्यायचं आहे. तर मला सांगा कशा पद्धतीने नियोजन करताय की प्रत्येक व्यक्तीला जेवण पोचलं पाहिजे महाप्रसाद पोचलं पाहिजे याचं नियोजन कशा पद्धतीने करता थोडंसं आमच्या प्रेक्षकांना सांगा. विठ्ठल परिवार मावळ आणि आमदार सुनीलांना शेळके यांच्या वतीनं हा सप्ताहाचा 7वं वर्ष आहे आणि या ठिकाणी आमदार साहेबांना वाटतं प्रत्येक येणाऱ्या भाविकांचं जेवण त्यांना अन्नदान पूर्ण झालं पाहिजे, व्यवस्थित पोचलं पाहिजे, शेवटच्या पंक्तीपर्यंत सर्वांचं व्यवस्थित झालं पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही सर्व वाढपेत या ठिकाणी आणि आम्ही जवळजवळ 4 ते 4 वाजल्यापासून या ठिकाणी टोप नेऊन ठेवतो पहिले सुरुवातीला आणि जवळजवळ 7, 8 किंवा 9, 10 हजारापर्यंत पहिल्या पंक्तीला लोक या ठिकाणी जेवण करतात आणि त्यानंतर अजून 1-2 पंगत होतात. तर प्रत्येक माणसाला जेवण व्यवस्थित पोचलं पाहिजे, व्यवस्थित मिळालं पाहिजे यासाठी जवळजवळ 300-350 लोक की जी वाढप्याचं काम करतात. अण्णांचे सर्व सहकारी ते जवळजवळ 300-350 असे 700 लोक या ठिकाणी वाढण्याचं काम करतात. प्रत्येक माणसाला जेवण मिळालं पाहिजे, पाणी मिळालं पाहिजे, व्यवस्थित जेवण झालं पाहिजे हीच आमदार साहेबांची या ठिकाणी इच्छा असते. या ठिकाणी सप्त्याच्या मध्यभागी आपल्याला विठ्ठल रुक्माई संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या मूर्त्या दिसतात आणि खरं तर या ठिकाणी या लोकांसाठी हा खरं तर एक फोटो स्पॉट बनला आहे. खरं तर आता सोशल मीडियाची सगळी ट्रेंड आहे आणि या सोशल मीडियाच्या मध्ये कुणी मागं राहू नये याची सुद्धा या ठिकाणी काळजी घेतली गेलेली आहे. या पद्धतीने आपल्याला बघू शकताय सोशल मीडिया खरं तर हा स्पॉट बनलाय असं झालंय कारण की संपूर्ण येणारी व्यक्ती आपल्याला या ठिकाणी फोटो काढताना दिसते आणि हा विस्मरणीय क्षण आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये कैद करून ठेवावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. आत्ता खरं तर या ठिकाणी विठ्ठल नामाचा जप चाललाय आणि हे जप चालू असताना या ठिकाणी अनेक खरं तर वारकरी संप्रदाय हे आपल्या आपल्या पद्धतीने नृत्य करतात. ते आपण पाहूया कशा पद्धतीने खरं तर ते या संपूर्ण तालावरती नाचतात ते आपण पाहूया. चला या भव्य दिव्य मंडपाच्या मधोमध आपल्याला खरं तर एक छानशी एक मूर्ती पाहायला भेटते. ही संत ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती आहे आणि त्यांच्या खरं तर पाठीमागं बसलेले मुक्ताई आहे. याच्यावरून आपल्या भाऊ बहिणीचं प्रेम या ठिकाणी पाहायला भेटतंय. खरं तर खूप सुंदर अशी ही मूर्ती आहे. ही खरं तर तुम्हाला पाहिल्यानंतर त्यातला भाव सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. संपूर्ण नृत्यामध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे नृत्य केले जातात ते बघू शकता तुम्ही इथे. कीर्तन महोत्सव पाहत असताना खरं तर या ठिकाणी हा कीर्तन महोत्सव या प्रकाशाच्या झोतामध्ये येतो. म्हणजे संपूर्ण कीर्तन महोत्सवाची जी प्रकाशाची व्यवस्था आहे ज्यांच्याकडे आहे ते विशाल लाईट चाकण त्यांचे खरं तर सर्वा विशाल जे आपल्या सोबत आहे आज त्यांच्याकडनं जाणून घेऊया नक्की या ठिकाणी जी रोषणाई करण्यात आलेली आहे या रोषणाईमध्ये यांनी कशा पद्धतीने लाईटिंग केलेली आहे किंवा कशा पद्धतीने काय काय प्रकारात हे लाईटिंग या ठिकाणी उपलब्ध करून दिले त्यांच्याशी बोलूया. विशालजी कशा पद्धतीने संपूर्ण लाईटिंग केली किती ऑलिजन लागल्यात तुमचे काम कसं असतं म्हणजे रोजचं रुटीन कसं असतं हे त्याबद्दल थोडंसं आमच्या प्रेक्षकांना सांगा. यात आता 2-3 प्रकारे लाईट लागलेल्या आहेत आणि या लाईट लावताना आम्ही जवळजवळ 500 ते 550 मेटल लाईट आहे, 200-250 LED आहे, पार्कॅन्स आहे, अशा लाईट लावलेल्या आहे. एकंदरीत हे 2 दिवस काम चालू होतं आमचं आणि अन्नाचं नियोजन असल्यामुळे आम्हाला खूप काळजी घ्यावी लागते. काळजी घेत असताना आम्हाला खूप लवकर येऊन रोजच्या रोज टेस्टिंग करावं लागतं. आदल्या दिवशी सगळा सेटअप रेडी करून रोजच्या रोज सकाळी टेस्टिंग. जेनसेट लावलेले 10 ते 12 जेनसेटच्या गाड्या आहे मागे लागलेल्या आणि त्या जेनसेटचा बॅकअप सांभाळणं, बॅलन्स गाड्या ठेवणं ही खूप काळजीने आम्हाला उभं राहून इथं दक्षता घ्यावी लागते. अण्णांचं खूप चांगलं नियोजन असल्यामुळे आम्हाला प्रत्येक गोष्टीची इथं काळजी घेऊनच काम करावं लागतं. दरवर्षी पाहता आले तर
जसं जसं स्वरूप वाढत चालले तसं तसं अण्णांच्या कार्यक्रमाला खूप प्रतिसाद येत असल्यामुळे आत्ता तरी आहे ती जागासुद्धा खूप कमी पडावी लागलेली. पहिलं जे आम्ही करत होतो थोडंसं हेच ग्राउंड होतं पण छोटंसं करत होतो. आता दरवर्षी हळूहळू वाढवत आता तर पूर्ण ग्राउंडच कॅप्चर केलेलं आहे. पुढल्या वर्षी याचा कदाचित हे ग्राउंड पुरेल का नाही किंवा पर्याय शोधावा लागेल काय याची सुद्धा अण्णांना हे करावं लागेल की काळजी घ्यावं लागेल की पर्याय बघावा लागेल एखाद्या वेळेस किंवा कारण की काल पहिलाच दिवस असल्याने कालच फुल ग्राउंड भरलं होतं. अजून तर आज दुसरा दिवस आहे, तिसरा चौथा पाचवा दिवस जायचा आहे. रोज 15 ते 20,000 लोकांचं जेवण पण येतं त्यामुळे खूप प्रतिसाद वाढत चाललेला आहे या कार्यक्रमासाठी. तर हे आपल्यासोबत होते विशाल लाईटचे सर्व विशालजी. तुम्ही बघू शकताय म्हणजे हे ग्राउंड कमी पडतं का काय याची थोडीशी भीती वाटायला लागली कारण की प्रचंड असा जनसमुदाय हे कीर्तन महोत्सवाला या ठिकाणी येत असतो. या कीर्तन महोत्सवामध्ये प्रत्येक व्यक्तीचा सहभाग खूप महत्त्वाचा आहे. नियोजन करणारी टीम खूप महत्त्वाची आहे आणि ही सगळी टीम ज्यावेळेस एकत्रित वर्क करते त्यानंतर याचा आउटपुट जो असतो तो हा भव्य दिव्य स्वरूपाचा कीर्तन महोत्सव असतो. तर आता आपण जाऊया या ठिकाणी असलेली खरं तर एवढी लोक येतात तर यांची पार्किंगची व्यवस्था जे व्यक्ती पाहतात जे लोक पाहतात त्यांच्याकडे आपण जाऊया. कशा पद्धतीने संपूर्ण पार्किंग व्यवस्था केली जाते आणि काय आहे नक्की त्यांना अडचणी येतात कुठल्या किंवा कशा पद्धतीने संपूर्ण नियोजन केलं जातं ते थोडं आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया पार्किंग व्यवस्था करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांकडनं. खरं तर इतकी लोक या कीर्तन महोत्सवाला येत असतात. प्रत्येकाकडे एक वाहन असतं आणि ते सेफ जागे लावलं पाहिजे आणि सेफ जागेवरनं काढलंही पाहिजे. हे सगळं नियोजन जे सर्व लोक करतात ते या ठिकाणी आहेत. सर काय सांगसान हे संपूर्ण हा कीर्तन महोत्सवाची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. सर्वात मोठा कीर्तन महोत्सव म्हणून हा मावळ तालुक्यामध्ये नावलौकिक केलेला असा हा कीर्तन महोत्सव आहे आणि या कीर्तन महोत्सवामध्ये येणाऱ्या व्यक्तीची गाडी त्याच्या जागेवरती लागली पाहिजे आणि त्या जागेवरनं पुन्हा ती सेफमध्ये निघाली पाहिजे. हे नियोजन खरं महत्त्वाचं असतं. हे सगळं नियोजन कसं असतं ते थोडंसं आमच्या प्रेक्षकांना सांगा. आज आपल्या मावळ तालुक्यातून 1 तारखेपासून ते 5 तारखेपर्यंत माननीय आमदार सुनील शेळके यांनी कीर्तन महोत्सव आयोजित केले आहे. हे 7वं वर्ष आहे. दरवर्षीप्रमाणे आम्ही पार्किंगची व्यवस्था बघत असतो. यावर्षी कालच्या आकडा जर पाहिला गाड्यांचा हे 1134 गाड्या होत्या आणि आत्ता जर पाहिल्या आम्ही 350 गाड्यापर्यंत यात मावळ तालुक्यातून विविध कानाकोपऱ्यातून आलेल्या आहेत. एखादी गाडी आल्यानंतर आम्ही ज्या पार्किंगमध्ये तळेगाव किंवा देऊर रोडचे किंवा आपले कार्यकर्ते जे आहे युवा मंचचे त्या ठिकाणी उपस्थित राहून त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी गाडी पार्किंग केली जाते आणि या ठिकाणी उपस्थित राहून 10 ते 15 आपले युवा मंच कार्यकर्ते सुद्धा असतात. गाडी कुठे लावायची त्यांना व्यवस्थित गाईडलाईन्स आपण करतोय. हा संपूर्ण जो पार्किंगचा जो एरिया आहे तो साधारण किती असेल? हा कमीत कमी नाही म्हटलं 10 एकरच्या आसपास तरी असणार आहे शुअर. आणि हे सगळं गाडीचे जे नियोजन आहे तुम्ही म्हणताय की आम्ही प्रत्येकाला गाडी व्यवस्थित लावताय परंतु ही गाडी या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्या गाडीला जागा कुठे आहे कुठल्या पार्किंगला हे तुम्हाला कसं सांगता? आम्ही काय केलं प्रत्येक ठिकाणी तुम्ही पाहिलं प्रत्येक स्वयंसेवक आम्ही नेमलेला आहे. एखादी गाडी आल्यानंतर त्या ठिकाणी स्वयंसेवक आपली जागा उपलब्ध आहे की नाही पुढच्या स्वयंसेवक पाठवले जाते पुढून ही गाडी पुढे झाली जाते. अशा प्रत्येक ठिकाणी गाडी आम्ही पार्किंग करतोय आणि आपण असं नियोजन केलेलं आहे. संपूर्ण या गाड्या पार्क करत असताना कुठेतरी ट्रॉफिक जाम नाही की हवेच्या लगत हा संपूर्ण सप्ताह आहे. हो. ट्रॉफिकची खूप मोठी समस्या आहे. ते नियोजन तुम्ही कसं करता? आता आम्ही जर पाहिले लोकांना आम्ही मेन मुख्य गेटवर सोडतोय. 2-2ची लाईन आपण लावण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय आणि जशी ट्रॅफिक वाढली 7:15 ट्रॅफिक वाढत जाते आम्ही 2 लाईन करून डबल लाईन पुढे गाड्या सोडतो. कारण तसं पाहिलं गेलं ट्रॅफिक होते आम्हाला मान्य पण लोकांचा उत्स्फूर्त सहभाग या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. हा संपूर्ण कीर्तन महोत्सव पाहतोय आणि या कीर्तन महोत्सवामध्ये प्रत्येक व्यक्ती मी मगाशी म्हणल्याप्रमाणे प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने काम करत असतो. खरं तर या सप्त्यामध्ये आपल्याला माहिती आहे हजारो लोक या ठिकाणी येत असतात. या ठिकाणी कुठलीही आरोग्यविषयी घटना घडली तर त्यासाठी खरं तर हा सप्ताह कशा पद्धतीने तयार आहे हे आपण खरं तर या ठिकाणी असलेले नरेशजी वाडेकर यांच्याशी आपण जाणून घेऊया. कशा पद्धतीने नियोजन आहे जर कुणाला मेडिकल इमर्जन्सी आली तर ते कशा पद्धतीने या ठिकाणी सॉल्व्ह करू शकतात ते त्यांच्याशी बोलूया. नरेशजी तुम्ही या एका ॲम्ब्युलन्सवरती आहात. आता या सप्त्यामध्ये किती ॲम्ब्युलन्स आहे आणि तुम्ही म्हणजे कशा तत्पर आहात की काय कुठली घटना घडली तर तुम्ही ते कशा पद्धतीने तुम्ही त्याचं नियोजन करणार आहे? या संपूर्ण सप्त्यामध्ये आमच्या जवळपास 4 ॲम्ब्युलन्स आत्ता इथं हे आहे. एक ॲम्ब्युलन्स आपली इथे आहे, 2 ॲम्ब्युलन्स आपल्या SP पेट्रोल पंप आहे त्या एक्झिटला 2 ॲम्ब्युलन्स आहे. तर कुणाला आपत्कालीन काय इमर्जन्सी आली तर 2 ॲम्ब्युलन्स तिकडे 1 ॲम्ब्युलन्स इथं ही सेवा आम्ही देऊ शकतो. आता हे ॲम्ब्युलन्स या ठिकाणी रोडवर लावलेले आहे. मी पाहिलं की त्या साईडला सुद्धा काही ॲम्ब्युलन्स रस्त्याच्या लगत लावलं. याचं कारण मला कळलं नाही.
काय होतं सप्त्यामध्ये काही लोक पलीकडे गाड्या लावतात, काही लोक इकडे लावतात. पलीकडच्या लोकांना जर इकडे यायचं, हा ब्रिज आहे, ब्रिजवरतून गाडी फास्ट येते. समजा एखाद्याला काय दुखापत झाली, अपघात झाला, तर त्यासाठी एक गाडी आम्ही कंपल्सरी इथं ठेवलेली. जर इथं जवळपास झालं तर इकडून जायला पण मार्ग आहे. तिकडे काय झालं तर तिकडे 2 ॲम्ब्युलन्स, एक राईट साईडला एक लेफ्ट साईडला, त्यामुळे आम्ही ती सेवा तप्तर देऊ शकतो. तर हे होते नरेशजी, यांनी आपल्याला सांगितलं की कुठलीही मेडिकल इमर्जन्सी या ठिकाणी उद्भवली तर सगळेजण तयार आहे आणि प्रत्येक येणाऱ्या भाविकांचं खरं तर या ठिकाणी काळजी घेतलेली जाते. कारण की मी सांगितलं मगाशी महत्त्वाचा रस्ता आहे, पुणे मुंबई हायवे, आणि हायवेवरती सर्वात वेगाने गाड्या चालतात, जास्तीत जास्त वेगाने गाड्या चालत असतात. याच्यामध्ये कुणाचा अपघात होऊ नये, झाला तरी त्याला आपण सामोरं जाण्यासाठी यासारखी सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहे, जेणेकरून हे त्या व्यक्तीला लवकरात लवकर इमर्जन्सी असेल तर दवाखान्यात पोचू शकता, त्याच्यासाठी ते काळजी घेतात. आपण मगाशी म्हणल्याप्रमाणे संपूर्ण कार्यक्रमाची खरं तर जी महत्त्वाची जी गोष्ट असते ते म्हणजे व्हॉईस. या व्हॉईसवरती संपूर्ण कार्यक्रम अवलंबून असतो आणि महाराजांना जे व्हॉईसची क्वालिटी पाहिजे ती क्वालिटी खरं तर कोण देतं तर या ठिकाणी राणे साऊंड्सचे आपले सर्व आहे राणे साहेब. आपण त्यांच्याशी बोलू नक्की की कशा पद्धतीने हा कार्यक्रम त्यांनी हँडल करता किंवा याच्यामध्ये हा कार्यक्रम करत असताना कुठले प्रॉब्लेम त्यांना फेस करावे लागतात ते आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया. नमस्कार राणे साहेब. या कार्यक्रमामध्ये मतलब कीर्तन महोत्सव हा संपूर्ण महाराष्ट्रभर गाजलेला कीर्तन महोत्सव आहे, अण्णांचा कीर्तन महोत्सव आहे. आणि या कीर्तन महोत्सवामध्ये सर्वात महत्त्वाची जबाबदारी जी की साऊंड असते, त्या साऊंडची जबाबदारी तुम्ही पेलताय. नक्की ही पेलण्याची ताकद तुमच्याकडे कशी आहे आणि नक्की अन्नाचा प्रेशर कसा असतो आणि तुम्ही आज या कार्यक्रमामध्ये काय काय आणि कुठले कुठले साऊंड आले ते थोडंसं आमच्या सर्व प्रेक्षकांना सांगा. अण्णांनी सांगितलेलं कोणतंही काम करणे आणि त्याच्यामध्ये साऊंड लावणे हे सर्वात मोठी जबाबदारी असते. हे काम करताना सगळ्या आमदार आणि खासदार अशा पॉलिटिकल लोकांबरोबर काम करताना जो अनुभव येतो त्याच्यापेक्षा वेगळा अनुभव मला इथे अण्णांच्या बरोबर काम करताना येतो. अण्णा प्रत्येक वेळेस ग्राउंडवरती हजर असतात आणि साऊंडमधली प्रत्येक बारीक सारीक गोष्ट जी आहे ती त्यांच्यावरती त्यांचं लक्ष असतं. म्हणजे साऊंड ऑपरेट करणाऱ्या माणसाच्या पोझिशनपासून तर जे काही आपण स्टेजवरती साऊंड लावतो, जे आपण डिलेमध्ये स्पीकर्स लावतो, आउटफील्डसाठी जे स्पीकर्स लावतो, ह्या प्रत्येक गोष्टीवरती त्यांचं एकदम बारीक पहिल्या दिवसापासून लक्ष असतं. आणि त्यामुळे ते कार्यक्रम करताना जितकं प्रेशर आपल्यावरती असतो तितकंच किंबहुना कदाचित त्याच्यापेक्षा जास्त प्रेशर त्यांच्यावरती असतो. हे प्रत्येक अगदी वेळोवेळी दिसत असतं. गोष्टी चांगल्या होत असतील ते या सगळ्या आमचे सगळे इथे जे मित्र झालेले आहेत, आमचे मंडपवाले जाधव साहेब, LED स्क्रीनचं काम आमचं सगळं सांभाळणारे दत्ता माळसकर साहेब, लाईटचं काम करणारे विशाल गोरे, ही एक टीमवर्क होऊन जातं. म्हणजे ह्या 5 दिवसाच्या कार्यक्रमात कधीच असं वाटत नाही की आपण बाहेर कुठे काम करतो, हे आपल्या घरीच काम करतो. आणि या सगळ्या मित्रमंडळींच्या सपोर्टमुळे हे काम अजून उंचावरती जातं, असं माझा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. आज या ठिकाणी कालच्यापेक्षा आजच्या गर्दीमध्ये थोडा आम्हाला जास्त संख्या दिसते. आज साधारण एक 15 ते 20 हजारचे वारकरी संप्रदाय या ठिकाणी आजच्या कीर्तन सेवेचा लाभ घेण्यासाठी आलेले आहे असं या ठिकाणी आम्हाला दिसतंय. 6:45 वाजायला आल्यात आणि लोकांची गर्दी बघा. जे मगाशी आपण ग्राउंड आपल्याला सगळं मोकळं वाटत होतं ते वजं आता भरायला लागलं आहे. हळूहळू सगळी जागा ही आपापली लोक बुक करतात, म्हणजे स्वतःच्या जागेवरती बसतात. ही परिस्थिती बघू शकता. अनेक दुर्गम भागातून आलेली व्यक्ती आहे, म्हणजे मावळ तालुका थोडासा दुर्गम आहे आणि परंतु या संपूर्ण कीर्तन महोत्सव पाहण्यासाठी ऐकण्यासाठी प्रत्येक गावागावातून व्यक्ती या ठिकाणी येतात. त्याचा आनंद घेण्यासाठी खरं तर अनेक लोक या ठिकाणी बसलेले बघतात. आपली आपली जागा त्यांनी आता निवडून ठेवलेली आहे. या ठिकाणी या लोकांना जरी समोर इतका मोठा मंडप आहे आणि महाराज जरी छोटे दिसत असले तर त्याची सोय म्हणून या ठिकाणी दोन्ही तर्फा आपल्याला अशा पद्धतीचे स्क्रीन लावलेले दिसतात, ज्या स्क्रीनच्या माध्यमातून महाराजांचं जे काही कीर्तन आहे ते जाग्यावरती बसून त्यांना आपल्या नजरेने ते कीर्तनाचा खरं तर उपभोग घेत आहे. तर आपण बघू शकताय आत्ताची ही जी परिस्थिती आहे. आता थोड्या वेळानंतर या ठिकाणी थोडी सुद्धा जागा नसणार आहे. हे संपूर्ण हे मैदान आहे हे पूर्ण तुडुंब हे भरलेलं असणार आहे. तर आपण या ठिकाणी आपापल्या जागेवरती बसल्यात. कीर्तनाला थोडासा वेळ बाकी आहे पण लोक मात्र या ठिकाणी बघा अशी येऊन या ठिकाणी बसलेली आहे. आपण थेट त्यांना विचारूया
कुठनं आल्यात, काय आल्यात आणि त्यांचं नक्की कीर्तनाला येण्याचं एक कितवं वर्ष आहे किंवा त्यांची आपण थोडंसं प्रतिक्रिया घेऊया या कीर्तनाच्या बाबतीमध्ये. बाबा कुठनं आल्यात? आम्ही बांबुर्लीवरून पवना डॅम. पवना डॅम. एवढं लवकर येऊन बसलेत? आलो याला. हा, तुम्ही तर जागा धरून बसलेत. हा, कसं काय, कितवं वर्ष आहे, कसं वाटतंय कीर्तनाच्या बाबतीत, काय वाटतं, काय सांगता म्हणजे एवढं मोठं कीर्तन याच्याबद्दल काय सांगता? नाही नाही, चांगलं सुख सोहळा आहे, मस्त बाकी सांगताच यायचं नाही त्याचं. काय नियोजनात कमी वाटतंय? नाही नाही, अजिबात नाही. काहीच नाही, काहीच नाही. कुठं आले म्हणलं तुम्ही? पवना डॅम. रामनोली. हो, तुम्ही डोण्याहून आल्यात. किती वाजता निघाले घरनं? 5:30. हा, 5:30. मग किती पर्यंत यायला किती वेळ लागला? अर्धा तास लागतो. आणि घरी जायला अर्धा तास. जेवण इतकी लोक असतात, जेवण मिळतं का पोटभर? सगळ्यांना भेटतं. सगळं एक आहे, पाण्याच्या सोयी सर्व व्यवस्थित आहे. जेवण मिळतं का पण? कारण की एवढ्या गर्दीमध्ये मिळतं. कारण की हजारो, 15,000, 16,000, 20,000 लोक असतात. त्याच्यामध्ये खरं पोटभर जेवण मिळतं का? पोटभरच आहे ना. तुम्ही आता जर उठूनच अर्धकी गेले त्याचं कसं पोटभर जेवण आहे. जेवण समाधानी आहात? हो, लय समाधान. आणि महत्वाचे म्हणजे मावळ तालुक्यामध्ये हा खरं तर कीर्तन महोत्सव भरतो. हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नावाजला गेलेला आहे. हो, बरोबर. तर या नियोजनाचं काय सांगता? नक्की हे नियोजन करतंय कोण इतकं मोठं नियोजन? म्हणजे प्रत्येक व्यक्तीला जेवण असू दे, प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी पोहोचवणे, त्याला घरी पण सुखरूप पोहोचवणे, हे सगळं नियोजन कसं आहे? नाही, ते नियोजन पद्धतशीर करणारा सुनील अण्णा. हा, याच्या पलीकडे दुसरं आम्हाला माहितच नाही काही. तोच मी पाहतोय या ठिकाणी एवढ्या मोठ्या रांगाच्या रांगा लागलेल्या असतात, जेवणाच्या पंक्ती बसलेल्या असतात, परंतु तो व्यक्ती माईक घेऊन प्रत्येकाला जेवण मिळलं का नाही याचं खरं तर चौकशी असतो. हो, गरज आहे का अशी पाहिजे? गरज नाही, पण असावा लक्ष आहे त्याचं. म्हणजे याच्यावरनं काय जाणवतंय की प्रत्येक व्यक्तीवरती लक्ष आहे. असं आता आपल्याला आजूबाजूचे जे दुसरे तालुक्यातले लोक आहे त्यांच्याकडे पण आमदार आहे. हो, पण ते लोक म्हणतात तुमचे आमदार आमदारचा आम्हाला भेटला असता ना तर आमचं भाग्यच आहे. खरं आपलं भाग्य आहे का? मग भाग्यच आहे ना. पांडुरंगच आहे तो, आमच्यासाठी पांडुरंगच आहे. तर दादा बोलतात की आमच्यासाठी साक्षात पांडुरंग आहे सुनील अण्णा शेळके. म्हणजे ही संपूर्ण मावळ तालुक्यातील लोकांची ही प्रतिक्रिया आहे, ही आपण तुम्ही बघू शकताय. प्रत्येकाच्या मनामधून आलेला हा शब्द आहे. तर या नियोजनामध्ये तुम्ही बघू शकताय कुठेही म्हणजे थोडासुद्धा कमी, जिथं कमी म्हणतो ना आपण, असं काहीच नाही आहे संपूर्ण नियोजनामध्ये. हे प्रत्येक व्यक्ती आपल्याला सांगत असतात. आपण काही महिला पण इथं बसलेल्या आहेत, त्या महिलांकडनं जाणून घेऊया नक्की कशा पद्धतीने त्यांना हे नियोजन वाटतंय. कारण की आपण जरी आजूबाजूला म्हणत असेल की सर्वात मोठा कीर्तन महोत्सव आहे, परंतु लोकांना येणाऱ्या कसा जाणवतो, कसा आहे ते आपल्याला खरं तर माहिती करून घ्यायचं आहे. ते आपण थोडंसं लोकांशी बोलूनच ते आपल्याला कळणार आहे. ते आपण थोडं त्यांच्याशी बोलूया. आता बघू शकताय आत्ताच संपूर्ण ग्राउंड हे संपूर्ण आता भरायला लागलं आहे आणि अनेक महिला हे खरं तर तयारी झालं, कारण की थंडीचा दिवस आहे त्यामुळे थोडंसं अंगामध्ये शोटर वगैरे सगळी तयारी या ठिकाणी केली आहे. मावळ तालुका हा संपूर्ण हा डोंगर रांगामध्ये पसरलेला आहे, त्यामुळे इथं थंडीचं प्रमाणसुद्धा आहे. आणि या थंडीच्या महिन्यामध्ये हा कीर्तन महोत्सव असतो, परंतु कंटाळा कुणालाच नाही आहे. जे ते येते आपल्या सोयीच्छेने या ठिकाणी कीर्तनाला येतं आणि कीर्तनाचा आनंदही घेते. आणि तुम्ही बघू शकताय महिलांचं प्रमाण खरं तर या कीर्तनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि अनेक महिला तुम्हाला अशा दिसतात आहे की ज्या महिलांना खरं त्यांच्या वयामाने चालता येत नाही, परंतु या कीर्तन महोत्सवाला मात्र ते आपली आवर्जून हजेरी लावलेली आहे. म्हणजे या कीर्तन महोत्सवाची तुम्ही ख्याती बघू शकताय. प्रत्येक माणसाला या कीर्तनाला येऊशी वाटतं, कीर्तन महोत्सवाला येऊशी वाटतं. असं एक कीर्तन महोत्सव आहे आणि लहान मुलं सुद्धा या ठिकाणी सहभाग घेतात आहे. आणि या कीर्तन महोत्सवाला आलं आपण थेट एका चिमुलकीशी बोलू नक्की ती या महोत्सवाला येण्यामागचं कारण काय. दीदी, तू अजून खूप छोटी आहे पण तू कीर्तन महोत्सवाला आलेली आहे, काय सांगशील तुला हा कीर्तन महोत्सवाला येण्यामागचं कारण काय? कारण अण्णांनी आम्हाला सायकली वाटल्या, परत ते गावोगावीसाठी चांगले काम करतात, गोरगरिबांना मदत करतात. बरोबर. आता बघ दीदी, हा एवढा मोठा मंडप आहे, एवढी लोक आहे, तर तुला असं वाटत नाही का हे भव्य दिव्य वाटतं? इथं येऊन खूप छान वाटतं.
साक्षात पंढरीला आल्यासारखं वाटतं. एवढी लोक तू कधी बघितली एवढी जास्त कधी? बोलणार नाही ना? तिथे एक दिदी आपण तिच्याशी बोलूया. तिथे काय सांगशील? तू कीर्तन आलेली आहे तर काय तुला वाटतंय कीर्तन? खूप भारी वाटते इथे, म्हणजे इथं असं वाटतं पंढरीला आलो आम्ही. आणि तुला इथलं जेवणाची व्यवस्था कशी आहे? किंवा तुम्ही आता ज्या वाहनाने येतात घरी जायला उशीर होता, तू घरी किती वाजता निघाली इकडे यायला? पहिलं म्हणजे तुझं नाव सांग, कुठून आली सांग. मानाश्रुती कसं बसल्याकडे आम्ही करून आलोय. करून आम्ही ना तिकडून 6 वाजता निघालो, तर आम्ही थोडा वेळ म्हणजे पोहोचलो. हा मग तू इथं आल्यानंतर तुला काय म्हणजे आता पहिल्यांदा कसं असतं की आपली जागा बघायला, तुझं जागा निश्चित पकडलेली आहे पहिल्यांदा येऊन, कारण की गर्दी नंतर वाढते, खूप गर्दी असते त्याच्यात. पण एवढ्या लोक ज्यावेळेस इथं असतात, ज्यावेळेस जेवणाची व्यवस्था असते, जेवण मिळतं का खरं पोटभर? पोटभर भेटून छान असतं. पोटभर भेटतं एवढ्या गर्दी? कोण नियोजन करतं? अण्णा स्वतः असतात. तर एक लहान लहान चिमुकले आहे ज्या या कीर्तनाला आल्यात आणि कीर्तनामध्ये कीर्तनाचा आनंदही घेतात, त्याचबरोबर अण्णांनी केलेल्या कामही सांगतात. हे असं हे खरं तर मावळ तालुक्यातली संपूर्ण लोक आहे जी अण्णावरती प्रेम करतात. तर आता वेळ खरं तर कीर्तन सुरू व्हायची झालेली आहे आणि बघू शकताय महाराज सुद्धा स्टेजवरती पोहोचल्यात आणि अनेक लोक हे त्या ठिकाणी बसलेले आहे आणि कीर्तन थोड्या वेळात चालू होतं आहे. ही कीर्तन रूपी सेवा आहे ते आपण थोडीशी या ठिकाणी पाहूया. त्यानंतर खरं तर महाप्रसादाचा जो सगळी वेळ आहे ती सुद्धा आपल्याला पाहिजे. तर आपण कीर्तन थोडंसं ऐकूया आणि त्याच्यानंतर आपण पुढचं तुम्हाला मी दाखवतो. कीर्तन समाप्त झालेलं आहे आणि कीर्तन समाप्त झाल्यानंतर या ठिकाणी सगळ्यात मोठा खरं तर गर्दी ज्या जागी जमते ते या ठिकाणी असलेलं महाप्रसादाने. आणि आता महाप्रसाद चालू झालेला आहे. कशा पद्धतीने प्रत्येकजण आपापलं काम करत आहे ते आपल्याला पाहायचं आहे. अण्णा स्वतः खरं तर या सर्व माणसांमध्ये जाऊन प्रत्येकाला हवं काय नाही काय ते सगळं पाहतात आहे. आपण ती त्या ठिकाणी बसलेली पंगत पाहूया नक्की कशी आहे. चला. आणि गर्दी तुम्ही पाहताय तर भरपूर गर्दी आहे. मंडपामध्ये जितकी लोक आहे त्याच्यापेक्षा जास्त लोक बाहेर सुद्धा आहे आणि काही लोकांचं जेवण झालं आहे आणि काही लोक अजून जेवतात आहे. म्हणजे इतकी गर्दी या मंडपामध्ये आहे. चला. काही लोक आता जेवायला बसलात, काही लोक उठलेत आहे. त्यामुळे लगेच दुसरी पंगत ज्यावेळेस बसते त्यावेळेस खरं तर सगळं नियोजन हे हातात पाहिजे. तसे हातात नियोजन हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी दोन्ही बाजूला वाढत्याच्या भूमिकेमध्ये आहे आणि तत्पर आहे. जेव्हा केव्हा ही लोक खाली बसल सर्व लगेच पत्रावळे आणि त्याचबरोबर त्या ठिकाणचे असलेले सर्व खाद्यपदार्थ वाढायला सुरुवात करतात. तर आपण थोडंसं पुढं जाऊया. गर्दी आणि गर्दी त्याच्यामध्ये सुद्धा सुसज्ज असं नियोजन सुद्धा आहे. प्रत्येक लोकांना जेवण जागच्या जागी पुरते आणि जागेवरती जेवण पुरते आणि पोट भरून. तर खूप सुंदर असं जेवणाचं नियोजन आहे. काही लोक जेवण मात्र पण उठत नाहीये. ते पण वारंवार अनाउन्समेंट होते की जेवण झालं यांचं झालंय सगळ्यांना पोटभर जेवण हे मेन खरं ध्येय आहे.
पाठवा. फक्त तुम्ही आता स्वतः फिरून बादलाईन मध्ये किती शिल्लक आहे, टोपण मध्ये कुठे कुठे शिल्लक आहे बघून घ्या. महेंद्र भाऊ, भाताचा अंदाज घ्या जरा, भाताचा अंदाज घ्या. उठू नका, त्यांचं जेवण राहिलेलं आहे, त्यांनी उठू नका. चला बात बस इकडं बुंदी बनवायचं काम चालू आहे. इतकी बुंदी आता स्टॉकला आहे तरी सुद्धा या साईडला बघू शकताय गरम गरम बुंदीचं सुद्धा काम चालू आहे. इकडं बुंदी निघते, काही पाकामध्ये आहे. हे बघा इकडं बुंदीचं काम चालू आहे. तेल बुंदी म्हणजे तिकडं जाते, इकडं लगेच बनवायचं काम सुद्धा चालू आहे. याला म्हणतात नियोजन. म्हणून असल्यामुळे इथं सुकवायचं सुद्धा काम चालू आहे. या मावश्या त्या बुंदी हालून सुकवतात. ते महाराष्ट्रामधील सर्वात मोठा कीर्तन महोत्सव जो की संपूर्ण महाराष्ट्राला पाहावासा असा वाटतो तो म्हणजे मावळचा कीर्तन महोत्सव. आज आपल्यासोबत मावळचे आमदार सुनील शेळके, जे की आपण संपूर्ण कीर्तन महोत्सव बघितला आज कशा पद्धतीने पार पडतो. एवढा मोठा कीर्तन महोत्सव होण्यामागं संपूर्ण टीम कशी कार्य करते ते आपण सगळ्यांनी पाहिलेले आहे. आता या कीर्तन महोत्सवाचा शेवटचा जो अन्नप्रसादाचा जो वेळ आहे ती सुद्धा आपण पाहिलेली आहे. आता शेवट सगळं कार्यक्रम उरकल्यानंतर सुनील शेळके स्वतः जेवायला बसलात. त्यांच्याकडनं एकदा आपण थेट विचारून घेऊया एवढं मोठं नियोजन त्यांच्या डोक्यामध्ये कसं असतं आणि त्यांना पाहिजे तसं होतंच का ते आपल्याला त्यांना विचारायचं आहे. ज्या कीर्तनाची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा असते या महोत्सवाची, त्याचं नियोजन तुम्ही स्वतः पाहता, स्वतः प्रत्येक व्यक्तीबरोबर जाऊन पोचता आणि त्यांना काय हवं आहे काय नको आहे हे सगळं करतात. त्यामुळे तर खरं लोक तुमच्या प्रेमात पडल्यात असं वाटते. आणि या कीर्तन महोत्सवाबद्दल काय सांगतात? नक्कीच मागील 7 वर्षापासून मावळ तालुक्यातील आम्ही सर्व विठ्ठल परिवार हा एक परिवार म्हणून मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील वाड्यापाड्यावरती राहणारे वारकरी संप्रदायावरती श्रद्धा असलेले अनेक वारकरी बांधव मोठ्या संख्येनं या विठ्ठल परिवारामध्ये सहभागी होतात. आणि ह्या विठ्ठल परिवाराच्या संकल्पनेतून या सर्व मावळ तालुक्यातील माझ्या वारकऱ्यांच्या संकल्पनेतून मागील 7 वर्षापासून आम्ही हा विठ्ठल परिवाराचा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी आयोजित करतो. आम्हाला खूप समाधान मिळतं की अनेक कार्यक्रम दरवर्षी होत असतात, परंतु हा एक अनोखा सोहळा या विठ्ठल परिवाराचा सातत्यानं मागच्या 7 वर्षापासून होताना दररोज 5 दिवस माझ्या ग्रामीण भागातील वडीलधारी माय भगिनी सहकारी या ठिकाणी येऊन आनंद घेत असतात. भगवंत पांडुरंगाची या ठिकाणी येऊन जे काही विचार आपल्याला कीर्तनकार जे असतात किंवा जे या ठिकाणी कीर्तनाच्या निमित्तानं वेगळे महाराज येतात ते देखील एक चांगल्या पद्धतीचं आम्हाला मार्गदर्शन करत असतात. कीर्तन हा एक भाग आमच्या दृष्टीनं किंवा उद्याच्या पिढीच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आहे की उद्याची पिढीला देखील आपल्या साधू संतांची भूमी म्हणत असताना, विचारांची भूमी म्हणत असताना त्यांना देखील साधू संतांचे विचार त्यांच्यापर्यंत पोचले पाहिजे, ते आचरणात आणले पाहिजे. तोच आमचा खरं त्यामागचा उद्देश आहे. मी मगाशी कीर्तन सुरू होण्यापूर्वी किंवा इथलं नियोजन जे बघत होतो त्या नियोजनामध्ये प्रत्येकाला भेटलो. मी प्रत्येकाला नियोजनाबद्दल विचारलं. ते बोलले हे नियोजन आणण्याचं आहे, आम्हाला आणण्यासाठी त्यांना पाहिजे तसं करायला लागतं. इतकी भीती आहे तुमची की प्रत्येक गोष्ट वाढणाऱ्यापासून बनवण्यापासून तर सगळ्यांना एकच आहे, अन्नाचं लक्ष आहे आमचं आणि आम्हाला त्या लक्ष्याप्रमाणे आम्हाला करायला लागतं. नाही, शेवटी बघा कार्यक्रम किंवा कुठलाही सोहळा करताना आपल्याला नियोजनबद्ध करायला पाहिजे की जेणेकरून हजारोच्या संख्येनं ज्या वेळेला नागरिक या ठिकाणी येतात त्यावेळेला त्यांची बसण्याची व्यवस्था असेल, जाण्याची व्यवस्था असेल आणि आल्यानंतरनं महाप्रसाद जो आपण करतो तो देखील त्यांना
2 घास त्यांच्या मुखाला लागले पाहिजे, त्यांच्या पोटात गेले पाहिजे, हा आमचा प्रयत्न असतो. म्हणून आम्ही प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या विभाग तयार करतो. मग कुणी स्टेजवरती बसायचं किंवा स्टेजचं नियोजन कुणी करायचं, तर ते संप्रदायामधले जे वारकरी बांधव आहेत त्यांनीच फक्त स्टेजवरती बसायचं आणि त्यांनी त्याचं नियोजन करायचं. जे बाहेरचे माझे सहकारी आहेत त्यांनी मग पार्किंगला काही जण थांबायचं, काहींनी जिथं आपण जेवण वाढण्याची व्यवस्था आहे तिथं थांबून तिथं जेवण कसं वाढता येईल त्याची व्यवस्था करायची, काहींना बसण्याची व्यवस्था करायची. आणि गाड्या ज्या येतात त्यासुद्धा पार्किंग करणं किंवा प्रत्येक व्यक्ती आलेला गाडीत बसलाय का, घरी पोचलाय का, इथपासून तर तयारी माझे सगळे सहकारी करतात. शेवटी एकट्या दुकट्याचं काम नाही आहे. जीवापाड प्रेम करणं, जीवाभावाची माणसं ज्यावेळेला उभी राहतात त्यावेळेलाच हा सगळा सोहळा यशस्वी होतो, याचा मला नक्कीच अभिमान आहे. शांत झाला हा मंडप, शांत झालं सर्व. परंतु या पूर्ण दिवसभरामध्ये आज खरंच खूप समाधान वाटलं की एवढ्या लोकांमध्ये आपण ज्यावेळेस भेटतो, या लोकांच्या सहवासात येतो, एक वेगळी ऊर्जा निर्माण होते. आणि ते पण या पवित्र अशा या सर्व वातावरणामध्ये, या संपूर्ण कीर्तन महोत्सवाचा मी सुद्धा आनंद घेतला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ, या संपूर्ण आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कळवा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन जागेवरती. तोपर्यंत बाय बाय, नमस्ते.